Next point, that is static member function. What is meant by static data members and static member function? What is the use of static data members and what is the use of static member function? What is the basic concept? Why we use static data members? In the class we use static data members. Why? What is the purpose of that? Basic purpose is when that data member is common to whole class. ठीक आहे, मागच्या वेळी तुम्ही पण सांगितले होते जो डेटा मेंबर होल क्लास साठी कॉमन असेल, ठीक आहे, जो ऑब्जेक्ट नुसार काय होत नाही, प्रत्येक वेळी चेंज होत नाही. क्लियर? ते डेटा मेंबर्स आपण काय करतो, स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करतो. एक्झाम्पल पण मी दिलेलं होतं. स्टुडंट क्लास आहे, त्याच्यामध्ये मी दोन डेटा मेंबर्स ॲब्स्ट्रॅक्ट केले, ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, दोन डेटा मेंबर्स घेतले. त्यातला एक आहे रोल नंबर आणि दुसरा आहे ओडीपी सब्जेक्ट टीचर. क्लियर? सब्जेक्ट टीचर. ज्यावेळी ह्या दोन डेटा मेंबर्स मी काय करतो, क्लास स्टुडंट मध्ये घेतो, त्यावेळी फर्स्ट डेटा मेंबर आहे रोल नंबर. हा प्रत्येक ऑब्जेक्ट नुसार काय होणार आहे, चेंज होणार आहे. क्लियर? म्हणून तो कसा ठेवतो आपण, इन्स्टान्शिएबल म्हणजे नॉन स्टॅटिक. क्लियर? दुसरा डेटा मेंबर आहे ओडीपी सब्जेक्ट टीचर नेम. हे जे सब्जेक्ट टीचर नेम आहे ते कॉमन टू ऑल क्लास आहे. क्लियर? स्टुडंट ह्या क्लास साठी काय आहे, ते कॉमन आहे. ते प्रत्येक ऑब्जेक्टच्या इन्स्टन्स नुसार चेंज होतंय का, नाही. म्हणून असे डेटा मेंबर्स काय करतो आपण, स्टॅटिक ठेवतो. क्लियर? जर नाही ठेवले तर स्टॅटिक काय होईल रे, काही प्रॉब्लेम होणार नाही. प्रॉब्लेम काय होईल, मेमरी जास्त वेस्ट होईल. प्रत्येक ऑब्जेक्ट साठी काय होतील, दोन डेटा मेंबर साठी सेपरेट स्पेस अलोकेट होईल. आणि जेव्हा मी स्टॅटिक करतो तेव्हा स्टॅटिक डेटा मेंबर साठी काय होते, कॉमन एकच स्पेस काय होईल, अलोकेट होईल. समजतंय? त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची काय होणार आहे, प्रोग्राम इफिशियन्सी वाढणार आहे. लक्षात येते? क्लियर? म्हणून कुठले डेटा मेंबर स्टॅटिक ठेवायचे, कुठले नॉन स्टॅटिक ठेवायचे, हे डिपेंड्स ऑन युअर प्रोजेक्ट और प्रॉब्लेम. समजतंय? ओके. सिमिलर वे मेंबर फंक्शन सुद्धा आपण स्टॅटिक ठेवू शकतो. म्हणजे जी मेंबर फंक्शन कॉमन टू ऑल असतील, ठीक आहे, सगळ्या स्टुडंट साठी क्लास साठी कॉमन असतील, असे फंक्शन्स आपण काय ठेवू शकतो, स्टॅटिक. लक्षात घ्या. आणि जेव्हा स्टॅटिक ठेवतो याचा अर्थ दीज आर नॉट इन्स्टान्शिएबल फंक्शन्स. जी इतर फंक्शन्स आहेत, क्लासचे इतर मेंबर फंक्शन्स आहेत, ज्याला स्टॅटिक कीवर्ड लिहिला नाही, असे जे मेंबर फंक्शन्स आहेत त्यांना आपण एकतर इन्स्टान्शिएबल फंक्शन्स, मेंबर फंक्शन्स ऑफ द क्लास, और इट इज आल्सो कॉल्ड एज नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन्स ऑफ ए क्लास. ओके. आणि ते कशाने कॉल करता येतात आपल्याला, नेम ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, ते ऑब्जेक्टशी रिलेटेड असतात. थ्रू सो वी कॉल दॅट मेंबर फंक्शन्स युजिंग नेम ऑफ द ऑब्जेक्ट अँड डॉट ऑपरेटर. क्लियर? पण इन मेंबर फंक्शन जे स्टॅटिक आहेत म्हणजे होल क्लास साठी कॉमन आहे, अशी मेंबर फंक्शन जे असतात त्यांना आपण स्टॅटिक मेंबर फंक्शन्स करतो. आणि जे स्टॅटिक मेंबर फंक्शन्स असतात ती कॉमन टू ऑल क्लास, सो दॅट फंक्शन स्टॅटिक मेंबर फंक्शन्स आर कॉल्ड बाय युजिंग नेम ऑफ द क्लास. समजते? स्टॅटिक मेंबर फंक्शन्स ऑफ ए क्लास called by using name of the class and scope resolution operator, not object name and dot operator. Non static किंवा instantiable member functions कसे कॉल केले जातात, using object name and dot operator. Clear? and static member functions असतील तर ते ऑब्जेक्टशी रिलेटेड नाही, ते होल क्लास साठी काय आहे, कॉमन आहे. क्लियर? प्रत्येक ऑब्जेक्ट नुसार ते काय नाही, वेगळे नाही. होल क्लास साठी काय ते कॉमन आहे. स्टुडंट क्लास साठी असे कुठली तरी कॉमन फंक्शन्स आपण डिझाइन करू शकतो की सगळ्या क्लास साठी ती कॉमनच आहे. ओके, डिफरंट नाहीये. म्हणून ती ऑब्जेक्ट नाही कॉल करू शकत क्लासच्या, तर ती कशाने कॉल करू शकतो, क्लास नेम अँड स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्टॅटिक मेंबर फंक्शन्स असतील तर स्टॅटिक मेंबर फंक्शन्स मध्ये आपण काय काय कॉल करू शकतो, तर स्टॅटिक मेंबर फंक्शन इतर कुठलेही त्या क्लासचे स्टॅटिक मेंबर फंक्शन्स कॉल करू शकतो किंवा स्टॅटिक डेटा मेंबर्स. बघा, जे सिंपल आपण मेंबर फंक्शन्स ऑफ ए क्लास बघितली ती कसली होती, नॉन स्टॅटिक. आणि जेव्हा नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स असतात, फंक्शन्स असतात, त्याच्यामध्ये आपण काय काय कॉल करू शकतो,
कोणतीही मेंबर फंक्शन्स आणि कोणतेही डेटा मेंबर्स, म्हणजे स्टॅटिक किंवा नॉन स्टॅटिक दोन्ही लक्षात घ्या. बट इफ द फंक्शन इज अ स्टॅटिक फंक्शन, then in that static function we have called only static member functions of other static member functions of that class or static data members only. म्हणजे क्लासचे इन्स्टन्शिएबल किंवा नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स आपण कॉल किंवा ऍक्सेस करू शकत नाही इनसाइड द स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. लक्षात द्या रूल काय काय आहे. ओके, सो वी डिझाइन वन फंक्शन that is suppose class test is a one class. In that class take two data members, integer code, second one integer count. Okay, so these are two data members in that class test. First data member is instantiable or non-static data member. Second data member is the count, that is static data member. So give this keyword static. This is called as the static data member declaration. After that, in public section, by default this section is or visibility mode is private. Okay, default. When you don't write any visibility mode, then that visibility mode is private. So code and count, these data members are private data member. One of that is non-static and one count data member is static. Okay, after that in public section, suppose function is set code. Set code is the function. Okay, void set code. After that code is equal to, suppose count plus plus or plus plus count. Right. Count code is equal to plus plus count. Clear? So this is one function. This function set code is non-static member function of the class test. Then design again two functions. First is suppose void show code. This function cout double quote code is equal to double quotes complete what code. In this show code function, which is non-static member function of the class, in that function we can access code and count, that is static data member or non-static data member, both we can access here in the show code function. Clear? Because show code function is a non-static. As well as in the show code function we can call or access set code function or any static member function of the class inside the show code function. Simple नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन ऑफ द क्लास असेल तर त्याच्यामध्ये आपण स्टॅटिक डेटा मेंबर्स घेऊ शकतो, नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स ऑफ द क्लास घेऊ शकतो, ॲज वेल ॲज स्टॅटिक किंवा नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन सुद्धा काय करू शकतो, कॉल करू शकतो. क्लियर? बट इफ इट इज स्टॅटिक मेंबर फंक्शन ऑफ द क्लास, सो show count, show count, this is again one member function of the class test, but this function is static. So inside the show count function we can call or access only static member functions of that class, or we can access static members, data members of that class, not non-static data members. Okay, so we can access only count, not code, because code is non-static data member of that class. Okay, so see out count is equal to count. Clear? After that complete the class, give semicolon. Next, what definition of the static member, data member of the class,
outside the class. That is called as declaration. We have to define it outside. It is must. After completing the class, you have to write definition of the test. Okay. So how to write? That is count in the scope. Count is the scope. In the scope of which class? Test. And write what? Data. In. Okay. So give the semicolon. So by default, this is a static data member. Stored on which partition? Static partition of your RAM. So initial value is 0, not a garbage. Clear? After that, okay? After that, void main. Inside main function, we can create the objects of that test class. So test, first object that is T1, comma, second object T2. Through T1 and T2, we can access set code, show code, or show count. But show count is a static. So static member functions of the class called using name of the class and scope resolution operator. If the member functions are instantiable or non-static member functions of the class, then it is called by using object and dot operator. Clear? So T1 first, T1 dot set code, then T2 dot set code. Okay. After that, show count. So how to access show count function? Using test, scope resolution, and show count. Clear? Next, suppose you have to create another object, test 3, call it test3 dot set code, then T1 dot show code, T2 dot show code, T3 dot show code. Okay. Then lastly call test show count, test colon show count, get ch main function complete. So what is the main features of static member function? Static member function मध्ये क्लास चे त्या क्लास मेंबर फंक्शन चे फक्त स्टॅटिक डेटा मेंबर्स किंवा स्टॅटिक मेंबर फंक्शन्सच ऍक्सेस करता येतात. क्लियर? ओके. नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स शो काउंट फंक्शन मध्ये ऍक्सेस करता येणार नाही. म्हणजे जर आपण दिलं सी आउट कोड इज इक्वल टू कोड, तर त्या लाईनला काय येईल? इट गिव्स यू सिंटॅक्टिकल एरर. ओके. तुम्ही वाचू पण शकता का आलेले. ओके. इनसाइड द स्टॅटिक मेंबर फंक्शन वी हैव टू कॉल ओनली static data members or static member functions. But what is the rule for non-static member function? Show code, set code, these are the non-static member functions of that class. आता बघा show code, set code मध्ये आपण काय ऍक्सेस केलं आहे? काउंट ऍक्सेस केलं का? ओके. आणि काउंट कुठल्या टाइपचा आहे? स्टॅटिक वन. तर नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन मध्ये तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर्स किंवा नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स, कोड इज अ नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स, ऍक्सेस करू शकता. ओके. ऍज वेल ऍज स्टॅटिक मेंबर फंक्शन सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. सेट कोड आणि शो कोड मध्ये स्टॅटिक मेंबर फंक्शन्स ऑफ द क्लास कॉल करू शकता. क्लियर? बट नॉट इन द स्टॅटिक फंक्शन्स. स्टॅटिक मेंबर फंक्शन्स आउटसाइड द क्लास कुठेही कॉल करायचे झाले, मेन फंक्शन मध्ये कॉल करायचे झाले, तर युजिंग क्लास नेम स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, बिकॉज स्टॅटिक मेंबर फंक्शन्स आर कॉमन टू होल क्लास. These are not for particular object and these are not changed using the as per the object. It is common for all class, so it is called as static.
Okay, similarly static data member. Static data member is also common for all class, so it is also called as class variable. Okay, static data members are also called as class variable. Next, static data members काय करतो आपण? Define outside the class. Static data member define करतो. Okay, if you want to initialize it using 1, so give here equal to 1 and semicolon. Okay, if you don't write anything, then that count static variable is initialized to 0. Clear? Static data member functions outside define करण्याची गरज नाही, कारण this is a definition of the static member function of the class. समजते? पुन्हा ते स्टॅटिक डिफाइन करायची गरज नाही. पण कॉलिंगच्या वेळी जर तुम्ही शो काउंट हे मेंबर फंक्शन कॉल करत असाल आणि ते क्लासचं स्टॅटिक मेंबर फंक्शन असेल, तर कसं कॉल करायचं? युजिंग क्लास नेम अँड स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. बघा, स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचे किती वेगवेगळे युजेस आहेत. फर्स्ट यूज कुठे आहे? स्टॅटिक डेटा मेंबर्स क्लासच्या बाहेर डिफाइन करण्यासाठी. त्यानंतर स्टॅटिक मेंबर फंक्शन्स क्लासच्या बाहेर कॉल करण्यासाठी. ठीक आहे? क्लियर? एनी डाउट्स regarding static member functions? Okay, so we will stop here.